तुला ऑर्डर केलेल्या तिने हे पण काय दाखवत बसला पागल आलीस 5 मिनिटासाठी जा चल जा बघा पगारीने पाठवत मोबाईल कुठे चाललास बाईक वर बाबू कशा बसला बॅग मध्ये दाखव मम्माला दाखव कशा बसला बाबू आले अच्छा हे टाकून दिलास हॅलो एव्हरीवन वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो झालं एकच दिवस बाकी आहे आणि काल जी आईस्क्रीम खाल्ली ना तर थोडीशी तब्येत तिघांची पण डाऊन झाली आणि श्रेयांना तर नाकातून धारा लागलेली आहेत तर टेन्शन आलंय आता त्याला ओव्याची हे काय द्यायला लागेल ओव्याची ओव्याचा स्मेल द्यायला लागेल मग थोडासा बरं वाटलं पण त्याला एकदम क्लिअर करून घेऊन जावं लागेल कारण सर्दी आली की नंतर ताप येतो त्याला बाबा तो ओके आम्ही ओके तर राहायला एक दिवस बाकी आणि अजून बॅग पॅकिंग नाही केलेली आहे तुला सवयच आहे लागून गेलेली आई ग नेहमी जेव्हा जायचं असतं तेव्हा काय तहान लागते तेव्हा वीर होतात त्यातला तुझा प्रकार आहे नाही पण एक दिवस अजून म्हणजे उद्याचा एक दिवस बाकी आहे 2 महिने आधी ठरलेलं फिक्स ना 2 महिने अगोदर तेव्हापासून तू काय जाऊ ते काय माहितीये ऐन टाइमवर जर प्लॅनिंग जर झाला ना तर लगेच होऊन जातं आणि 1 महिना 2 महिने जर अगोदर प्लॅनिंग असेल ना मग करू आणि टाइमवर जर 3-4 दिवसात झाला ना मग हे करायचं ते करायचं मग पटापट होऊन जातं आणि आजचा ब्लॉग फक्त बॅग पॅकिंगच असणार आहे कारण की आज सगळं आज आम्ही पूर्ण कंटाळलोय सकाळपासून काहीच ब्लॉग शूट नाही केलेला आहे जेवण झालं जेवलो बाकीची सगळी कामं आटपली श्रियांना जबरदस्ती झोपवलंय आता आज काका घरात होता काकाला सुट्टी आहे तर तो काकाकडे गेलेला फ्रीज बघायला फ्रीज म्हणजे त्यांची फ्रीज इन्स्टॉल करायची होती त्यांची फ्रीजची काय सुरू झाली त्यांची थोडी डॅमेज निघली फ्रीज त्याच्यामध्ये रिटर्न झाली ती रिटर्न करून टाकली म्हणजे तिकडे सुद्धा येतच नव्हतं अजिबात मग त्याला जेमतेम रडत आम्ही आणला आणि त्याला झोपवलाय का तर त्याला सर्दी झालेली आहे आणि मग त्याला थोडं पण बरं वाटतंय झोपल्यानंतर म्हणून त्याला आम्ही झोपवलं आणि आता आम्ही बसलो इथे बॅग पॅकिंग करायची की नाही तर विचार करायची तर आहे आणि बॅग पॅकिंगला आमचा तिसरा माणूस पण येतो त्या माणसाला माहिती नाही आमचं काय हे फक्त काय नाही त्याला माहिती नाही सहज फोन केला असा येऊ काय बोले 1 तासासाठी येऊ काय इथे राहून काय टाइमपास म्हणजे एक्झाम वगैरे काहीतरी चालू असेल तर ये मग येताना काय आणू मग आण समोसे आण अजून काय पकोडे आण मग येथे घेऊन तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे की आमच्या बॅग भरायला आम्हाला हेल्प कर म्हणत तिला काय माहितीच नाही हा विषय आम्ही कुठे चाललोय काय काहीच नाही तिला आले की ती पण डायरेक्ट शॉक होणार आहे सो आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला तर नाही समजणार पुढचे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही एक्झॅक्ट कुठे चाललोय ते आणि खूप एक्सायटेड आहोत जाण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या ट्रिपला आम्ही चाललोय ना तर त्या ट्रिपच्या आधी म्हणजे असं वाटतं की आम्ही 2 वर्षापूर्वी तिथे गेलेलो 2 वर्षापूर्वी नाही 4 वर्षापूर्वी ना आपण गेलेलो तिकडे केदारनाथला गेलेलो आम्ही दोघंच होतो तेव्हा आम्ही स्टे नव्हतं तेव्हाची मला अशी फिलिंग येते तेव्हा पण असंच नवरात्री झाल्या आणि लगेच 2 दिवसाने का दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच तेव्हा गेलेलो दसरा झाला आणि नवरात्रीच ना रे नवरात्री दसरा झाला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही इथून आमचं कन्फर्म झालं आणि 3 दिवस अगोदर कन्फर्म झालं आणि पटापट आमची घाई झाली की बापरे 3 दिवसामध्ये आम्ही सगळं आटपलेलं आणि आता मजाच वेगळी होती तेव्हाची आणि आता आम्ही अगोदर 2 नाही किती 4 महिने अगोदर तयारी करून ठेवलेली आणि मग आमचं सीट बुकिंग नाही झाल्या म्हणजे कन्फर्म नाही झाल्या ते कॅन्सल केलं मग आता कन्फर्म झालेले आहेत मग आमची ऑलरेडी तयारी ह्या वेळेस झालेली आहे शॉपिंग सगळी आमची झालेली होती पण कसं असतं तरी पण काहीतरी घ्यायचं आहे आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं काल आम्ही स्पेशली निकेशची खरेदी करायला गेलेलो ते पण काही जास्त नाही त्याची न करता मी मलाच घेतले आणि खाऊ घेतला भरपूर सारा खाऊ घेतलाय भलतेच काहीतरी आम्ही करत बसतो शॉपिंगच्या नावाखाली काल आणि आज तर काय आम्ही नाही जाणार कुठे घराच्या बाहेर जर गेलोच तर आज थोडा रिलॅक्स एक सिलेंडर आणायचा आम्हाला म्हणजे छोटा बाटला आणायचा आहे बघू एक तर आम्ही तिघं पण जाऊ गेलो तर फॅमिली नाही तर निकेशला एकट्याला मी जाऊन एकटा घेऊन येईन आणि आता जाऊ दे आता पकोडे आणि समोसे येईल खाऊन घेतो आणि मग बॅग पॅकिंगला सुरुवात करतो आणि या बघा ऑर्डर केलेल्या तिने हे पण काय दाखवत बसला किती ऑर्डर ह्या 1 2 3 4 काय 5 आहेत 1 2 3 4 5 ऑर्डर आणि 5 रिटर्न केल्या 5 रिटर्न गेल्या आजच गेल्या आणि काल परत शॉपिंग केली काल परत केलेली शॉपिंग आणि 2 महिने अगोदर केलेली शॉपिंग जाणार किती 8 दिवस पण एवढी शॉपिंग बाप रे ऑफलाईन पण घेतलेले आहेत म्हणजे काल शॉपिंग पण काल पण केली मे मध्ये पण केलेली माझं कसं असं नाही आवडलं की मी घालत नाही ते म्हणजे मला बरोबर नाही वाटत म्हणून एक्स्ट्राचं घेऊन ठेवलेलं आहे तर ह्याला हे माहितीच नव्हतं मी बुक म्हणजे धबाधब आल्या नुसता यायचं ऑर्डर वाला आज 5 ते 6 आले आजच्या दिवसामध्ये हा जो
काय चाललंय तुझं आणि 5 रिटर्न पण केल्या ते की काल परवा 2 दिवस झाले ते मला नाही बरोबर वाटलं म्हणजे रिटर्न करून टाकल्या आणि आता एवढे माझ्या ऑर्डर तर बॅग पॅक करायला तू बस मी नाही बसणार आहे बॅग मलाच पॅक करायला लागेल तुला काही येत पण नाही हा माझे एक मेंबर येणार आहे ना बॅग पॅक कर माझ्या ऐवजी ती तुला हेल्प करेल चालेल खायला काय नाही सांगायला भाऊने समोसा पाहिजे होता अरे तिथे मी आणले मला तू गेलीस कुठे सांगणार अरे इकडे कॉलेजला आयडी बिडी आम्हाला पाणी लागलं काय झालं माहिती आहे कॉलेजला गेले ते बुक घ्यायला बोलवलं तुला बोलो पको मला समोसा आण हा भेटला नाही मी आणला नाही ही असली मेवनीस बोलते मेवनीस हा मी तेच बोलू इथे लपलं मी इथे बघते लपले की काय तो माझा मेंबर आलाय बॅग पॅक करायला चल बॅग पॅक करून घे पटकन चल चालला घे चल पटकन पटकन नशीब आज नाही गेलात मी आलो आणि पण मोबाईल द्या बाय बाय जा तुला जास्त मोबाईल केलाय जा तुझं डोर पे मोबाईल द्यायचा नाही जा अरे बाय बाय कर जा बोल जा अब मामाकडे आहे जा तू जा पागल आलीस 5 मिनिटासाठी जा चल जा मग आलीस बघा पगारी नाही पाहिजे मोबाईल यायला सांगितलेलं मी का तुझ्या तू आलीस मी आलो मी बाबूसाठी आलो समजा किती मिनिटं 5 मिनिटात तर हा एक तास झाला ताई 1 तास एक रात्र राहायला काय प्रॉब्लेम आहे नाही मला जायचं अहो तिला बबली बस चाल बबली बस चाले श्रेयन एवढ्या लवकर निघालास कुठे चाललास बाईक वर ती बाईक आहे तुझी मस्त बाईक आहे खुशच झालाय तो बॅग वर बसलाय बघा कशा बाबूची बाईक मस्तच आहे रे अरे वा आणि आमची गाडी थोडी नरम म्हणजे जामच नरम झालेली आहे रियानला आलाय थोडा असं ताप थोडा अंगामध्ये जामच गरम लागते असं थोडं आणि तो बिलकुल खेळायच्या पण मूड मध्ये नाहीये म्हणून त्याला मी ह्याच्यावर बसवलंय गाली गाली करूया मग तो कळतोय आहे ना बाबडी हॅपीनेस मध्ये थोडा आता आम्हाला नर्वस झालोय आम्ही ह्याला बघून कारण तो असा रोजच्या सारखा खुशच नाहीये आज एका आईस्क्रीम निघोर केला आणि तर आम्ही 2 दिवस बाईकवर पण गेलो मग ती धूळ वगैरे थोडं चेंज वातावरण कडक उन्हामध्ये ना बाबड्या म्हणजे बबड्या तापवाला थोडीशा हा आज ना लगेच बरं होणार रात्री उद्या सकाळी फ्रेश होणार माझा बाबू ना औषध पिऊन हा मग चालवायची गाडी चालवायला सांगतोय ग चला कुठे जायचं तिकडे जायचं चला दीप चालू झाली मग चला श्री तुझं काय चाललंय बच्चा आणि इथे अख्ख्या दिवसापासून बॅग भरतोय त्याला आता टाइम मिळालाय 9 वाजता रात्रीच्या आणि आमचा मेंबर आलेला बॅग भरायला तो पण पळाला ती थांबतच नाहीये मी चालले बोलते आणि गेली ती आणि संध्याकाळपासून आम्ही गप्प होतो कारण श्रियांना थोडा ताप आलेला म्हणून आणि आता पुन्हा जाऊ द्यायची जरा खेळायला लागलाय आणि त्याचा इथे लागलेला आहे आयफोन म्हणून तो खेळतोय आणि ते सगळा पसारा काढलेला आहे सगळा पसारा अरे वा आणि श्रियान बॅग देत नव्हता भरायला बॅग मध्ये जाऊन गप्प बसलेला गणपती बाप्पा सारखा बाबू कशा बसलेला बॅग मध्ये दाखव मग मला दाखव लोक दाखव कशा बसलेला बाबू अरे अशा बसलेला आणि इथे आमचे पॅम्पर्स पण आहेत आणि शाह कंटाळलाय आणि नेहमी आम्ही कुठेही जायचं असेल ना तर बॅग पॅकिंग माझी नसते बॅग पॅकिंग निकेशच आहे की निकेश काय बोलतो माहितीये तू कसे पण कपडे भरतोस त्याच्यामुळे मी नाही भरत उद्या कुठले परवा कुठले मग आणि मी फक्त माझं एकच काम मग हा ऑर्डर सोडणार हा खाली गप्प बसणार आणि काय हे आणून दे मला ते आणून दे सगळं मी आणून देणार आणि मग तो घड्या पण स्वतःच मारणार फोल्ड सगळे कपडे करणार आणि मग तो घालणार शिव बीबी काय श्रियांची बॅग भरली की नाही श्रियांची मोठी बॅग घेणार नाही आम्ही जास्त बॅग घेणार नाही फक्त ही एक मोठी बॅग घ्यायची आणि एक असला झोला वगैरे घ्यायचा आहे आम्हाला सो एवढंच घ्यायचं आहे जाऊ दे बॅग पॅक झाली की मग पुन्हा बसणार काय बाबडा नाचा 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 अच्छा अच्छा हे टाकून दिलास थँक्यू पहिला थँक्यू बोल काकाने काय आणलं बाबूला गाई आणली थँक्यू बोल पहिला तो आयफोन घे काकाने काय आणलं बाबूला काय आणला काय आणला
ते काय आणलं? अरे बाप रे, रणगाडा. बघ केवढी मोठी घाली. अरे बाप रे, हे पॅकिंग करून ठेवते तिकडे, बाहेर नको न्यायला ना. बाबूला रणगाडा आणलाय. ती बघ, कशा भारी आहे, बघ, बघ, बघ. कसला भारी आहे. 12 वाजून पण गेले हो, आणि याने काय तमाशा मांडलाय बघा. काकाने आणलेला रणगाडा खुश आहे. सगळ्या गाड्या आणल्या लावल्या आता इथे दरवाजात, म्हणजे आता कोणी दुश्मन यायलाच नको ना. श्रियान, श्रियान, दुश्मन यायला नको ना आपल्या इकडे. हो हो हो, बस कर, चल आता झोपूया. आता सगळ्यांना बाय कर, बाय कर. हा, हे काय? बाय कर, बाय कर, बाय कर सगळ्यांना, बाय कर. चल बाय कर, बाय कर. गुड नाईट. बॅग पॅकिंग झाली. बॅग पॅकिंग झाली, बॅग वगैरे इकडे मांडलेली आहे. अजून हाच मला बिला भरायचा आणि आम्हाला. अजून एक छोटी बॅग आहे, श्रियांची छोटी बॅग आहे. अजून 2 बॅग भरायचे आहेत, पण तसं बघायला तर सगळं बॅग आज पॅकिंग आमचे झालेले आहेत. इकडे बघ, इकडे पडला सगळा बाजूला. जेवणाचं सगळं सामान भरलेलं म्हणजे त्याने ते पण त्याने टाकलं. ते बघते 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 बघ. राहू दे की आता, त्याची गाडी, सगळ्या गाड्याच आहेत ना त्याला. तुला इथंच ठेवून जाणार आम्ही, बघ आता तुलाही नखरे चालले. चला, दमलोय म्हणजे मी दमलो जास्त. श्रियांनी कंटाळा आणला अक्षरशः, कारण त्याला ताप होता, त्याच्यामुळे आम्ही गप्प होतो. आणि आता तो लागला खेळायला. मगाशी तो बिलकुल खेळत नव्हता, खेळणी काढून बसलाय. सो चला, तर हा ब्लॉग आम्ही आता इथे सेंड करतोय. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.